नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायतीला राज्य सरकारनं नुकतंच संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने सन्मानित केलंय। या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला। नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायतीनं पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण कामगिरी करीत राज्य सरकारचा संत तुकाराम ग्राम पुरस्कार प्राप्त केलाय। या पुरस्काराबद्दल गुंडेगाव ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंडे यांनी गुंडेगावचं कौतुक करीत सरपंच नयना भापकर यांचा सत्कार केला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनावडे, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, नंदा वारे, शरद नवले, मीरा चकोर, संदेश कारले, सदस्य बाळासाहेब हराळ आदींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। गुंडेगाव ग्रामपंचायतीनं लोकसहभागातून व्यापक वृक्षारोपण केलंय। लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठीही ग्रामस्थ जबाबदारीने काम करतायत। या कामाबद्दल गावाला राज्य सरकारने पुरस्काराने सन्मानित केलाय। काल आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय दुष्काळी तालुका असणारा नगर तालुका आणि कमी पाऊस पडणारा तालुका, डोंगरे भाग जास्त असणारा, कमी त्या ठिकाणी बागायत क्षेत्र असणारा तालुका, अशा तालुक्यातील गुंडेगाव येथे जे महाराष्ट्र शासनाने वनग्राम पुरस्कार जो गुंडेगावला जाहीर केला आणि काल त्यांचा सत्कार आपल्या जिल्हा परिषदमध्ये करण्यात आला। खरं तर आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी हराळ हे त्या गटामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि अतिशय एक दुष्काळी गाव असणारं, कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या गावामध्ये, अनेक प्रश्न त्या गावामध्ये खेडेगावामध्ये असताना लोकवर्गणीत कमी प्रमाणात सहभाग घेणारे लोक असणारे आणि त्या गावाला एक दिशा देण्याचं काम त्यांनी गुंडेगावमध्ये केलं आणि अतिशय वृक्ष लागवड, पाणी आडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवाराची कामं असतील, हे अतिशय चांगल्या पद्धतीचं गाव, जसं आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राळेगण सिद्धी आणि पोपट पवारांचं हिवरे बाजार या तोडीमध्ये आता गुंडेगाव सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी जाते। एक अभिमानाची बाब आहे। आज जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही नगर तालुक्यातील गुंडेगाव या गावाला जो राज्याचा संत वनग्राम पुरस्कार जो आहे तो राज्याचा मिळाला आहे। त्याबद्दल मी गुंडेगावमध्ये समस्त ग्रामस्थ, सरपंच, तत्कालीन सरपंच, मागचे सरपंच या सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करते। हा पुरस्कार फक्त ठराविक लोकांचा नसून पूर्ण गावाचा आहे आणि इथून पाठीमागच्यांनी जेवढं काम केलं आहे त्या सर्वांचंच आहे। आपण पाहतो की हे जे गुंडेगाव जे आहे, नगर तालुका असेल किंवा आसपास जो भाग आहे, याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प आहे, कमी प्रमाणाचा पाऊस जो आहे तो आहे। गुंडेगावमधील ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कमी पावसामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे आणि फक्त वृक्ष लागवड न करता त्यांनी वृक्षाचं जतन सुद्धा केलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे वृक्ष जे आपल्याला तिथे दिसत आहेत, गुंडेगाव जे आहे ते पिकनिक पॉइंट जे आहे ते झालेलं आहे। मला खरंच भूषण वाटतं की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये गुंडेगाव जे आहे हे असं गाव आहे, फक्त हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी व्हिजिट देऊन सगळेजण गुंडेगावला व्हिजिट देत आहेत। म्हणजे अशा प्रकारचं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये हे गाव जे आहे ते वसलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचा संत वनग्राम पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगावला प्राप्त झाला आणि त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार मंजुषाताई गुंड, त्यांचे सर्व सहकारी यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये गुंडेगावच्या सर्व ग्रामस्थांचा, सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार केला। त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो। गुंडेगाव ही संतांची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये ज्या गुंडेगावने काम केलंय, ग्रामस्थांनी जे काम केलेलं आहे, हे भूषणावह बाब जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आदर्श गाव म्हणून राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार पुढे आले, त्याच्याबरोबरीनं गुंडेगाव आता हे पुढे येते, ही एक भूषणावह बाब आहे। नुसतंच वृक्ष लागवड करणं, त्याच्याबरोबरीने वृक्षाचं संवर्धन करणं, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी या विविध योजनांचा या गावाने पुरस्कार मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये नुसतं गुंडेगावने वृक्षारोपणच केलेलं नाही, तर राज्यामध्ये आदर्श योजना की जी आज राज्य सरकार राबवत आहे, हा 4 वर्षापूर्वी या गावाने याच्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी, पाणी साठा वाढवण्यासाठी स्वतःच्या पैशातनं
रस्ता किंवा इतर ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये खोलीकरण असेल, बंधारे दुरुस्ती असेल किंवा इतर ज्या सुविधा पाणी अडवण्यासाठी समतल चर असतील, डोंगरावरती 300 हेक्टरवरती समतल चर, 300 हेक्टरवरती वृक्ष लागवड, अशा पद्धतीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि म्हणून आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की एक कायापालट असलेलं गाव आज नगर जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होतंय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी गावाचा एक नागरिक या नात्याने संपूर्ण ग्रामस्थांचं, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन किंवा इतर पदाधिकारी या सर्वांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, महिलांचं मी खरंच मनापासून, अंतःकरणापासून त्यांचे आभार मानतो. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.